पण जाता जाता काय म्हणाला, जाता जाता काय म्हणाला, बट आय हॅव नॉट लेफ्ट बिहाइंड येट. मला वाटतं आणखी एक खेळेल. मला ड्वेन ब्रावो 10 नंबर बॅटिंगला येणार आहे. पोलार्ड, ब्रावो, रसेल, हेटमायर हे तुला काय नॉर्मल वाटतायत का माणसं? हर्षा, क्रिकेट हा आपल्यासाठी खेळण्याचा विषय नाहीये, तर खेळण्याचा विषय, बोलण्याचा विषय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? काल IPL चा हंगाम म्हणजे पूर्वार्ध उत्तरार्ध जसं 2 अंकी नाटक असतं काटकोन त्रिकोण सारखं, तसा 2 अंकी नाटकाचा प्रवेश झालाय भोगले. त्यामुळे तुम्ही काटकोन त्रिकोण सुद्धा पाहिलं होतं. आणि हे 2 अंकी IPLचं नाटक तुम्हाला कसं वाटलं जरा सांगा. अरे कधी नवत मराठी नाटक मी बघितलेलं, त्याचा तू असा उल्लेख केलास. काटकोन त्रिकोण तू पण होता, आपण सिडनीला पाहिलं होतं ना. मग असं काय करतोस मग? अरे आणि म्हणजे व्हॉट अ परफॉर्मर विक्रम. मी तुला खरं सांगतो, वेन ही केम ऑन द स्टेज ना, बाकीचे ऍक्टर्स म्हणजे इट्स अनफेअर टू देम, पण बाकीचे ऍक्टर्स कोण होते असं लक्षात पण राहत नाही, कारण त्यांचा प्रेझेन्स इतका जबरदस्त होता. काटकोन त्रिकोण सिडनी मध्ये पाहिला. पण भोगले काल सुद्धा दुबईच्या मैदानावरती काटकोन त्रिकोण आणि तो वेगळा मोहन आगाशे होते, म्हणजे ते ग्राउंडवरचे. अरे पण मजा आली. आता तुमचे जरी लिटररी रेफरन्सेस येत असतात इकडून तिकडून, पण आम्हाला क्रिकेट समजतं. खूप मजा आली. बाय द वे, एक गोष्ट क्रिकेटचं सांगायच्या आधी मी सांगतो, मला असं कोणीतरी रिक्वेस्ट केलं की अरे दिनेश कार्तिक बरोबर स्टार साठी इंटरव्ह्यू करायचा आहे. तर स्टारचं म्हणजे म्हटलं जाऊ दे, चला त्यांना मदत करू. का तर तेलुगू मध्ये करायचं होतं. తెలుగులో మాట్లాడానండి, నేను దినేష్ కార్తిక్ ఇద్దరు తెలుగులో చాలా బాగా మాట్లాడానండి. म्हणजे आता तुझं असे एक लँग्वेज वाढत जाणार. तू आणि इरफान पठाण हे दोघं आहेत जे लँग्वेजेस दरवर्षी एक वाढवत आहेत सध्याला. ब्रिलियंट. इरफान सुद्धा तामिळ शिकतोय आता. कमाल आहे. हो काय? तो MRF मध्ये असताना थोडं शिकलाच होता. करेक्ट. अरे पण मस्त मॅच मस्त. म्हणजे ना, काहीतरी माझी एक थिअरी आहे आधीपासून, ज्याच्याबद्दल मला ट्विटरवर खूप लोकांनी चला आज कोणाला शिव्या देता आल्या नाहीत म्हणून ह्याला देऊ असं म्हणाले. पण मला वाटतं की कॅप्टन्सीचा T20 मध्ये इतका मोठा रोल आहे की काहीतरी ही लोक बरोबर करत असणार. फक्त एक मोईन अली, रॉबिन उतप्पाला सोडलं तर तीच टीम आली परत खेळायला आणि त्याच टीमनी परफॉर्म केलं. म्हणजे काहीतरी असलं पाहिजे ह्या टीम मध्ये. आणि मला असं वाटतं MS इज गोइंग थ्रू अ डिफरंट फेज. म्हणजे तो इतका रिलॅक्स्ड वाटतो. पोस्ट मॅच कॉन्फरन्स मध्ये असं पटकन काहीतरी म्हणून गेला तर काहीतरी आहे त्या कॅप्टन्सी बद्दल. तू आणि धोनीनी जी लेगसी मागे सोडलीये ना. अरे भाऊ, धोनीची लेगसी संपेल, भोगल्यांची संपणार नाही. भोगले पण जाता जाता काय म्हणाला, बट आय हॅव नॉट लेफ्ट बिहाइंड येट. मला वाटतं आणखी एक खेळेल. मला वाटतं ते रिटेन्शन रूल्स एकदा बघितल्यावर ते बघतील, कारण रिटेन्शन म्हणजे आता एक टुर्नामेंट झाल्यावर एकदम पुढचा विचार येतो की मला वाटतं गायकवाड आणि जाडेजा यांच्या पुढे असे इमिजिएट कॅन्डिडेट्स नाही आहेत रिटेन्शन साठी त्यांच्याकडे. तर अरे सुनंदन, तुला त्याच्याबद्दल विचारायचं होतं. तुमचाच मुलगा इतका इम्प्रेसिव्ह यंग प्लेअर मी खूप दिवसानंतर बघतोय. आणि मी बाकी सगळ्यांना विचारलं, म्हणजे त्यांच्या ऑपोजिशन साईडला आहे ना, आणि सगळे म्हणतात काहीतरी आहे या मुलाबद्दल. मला रॉबिन उतप्पा म्हणाला इतका ग्राउंडेड आहे हा मुलगा, म्हणजे असं स्वतःबद्दल बोलतो असं काही नाही, इतका ग्राउंडेड सिम्पल मुलगा आहे. पुण्याचा नसेल रे शॉट्स. सांगा. एवढा विनम्र, एवढा शांत स्वभावाचा, कोणाला टोमणे मारणार नाही, काही नाही. हा पुणेकर कसा काय? पण ओरिजिनल तो मला वाटतं सासवडच्या बाजूचे त्याचे आई वडील तिकडनं आलेले आहेत. परंतु एक लक्षात घ्या, ते ARDO म्हणजे आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंटच्या कंपनीत काम करत होते आणि हा तिकडचीच अम्युनिशन घेऊन बहुतेक ग्राउंडवर फोडतोय असं मला वाटतंय.
पण इंटरेस्टिंगली सुनंदन, तू बघितलं का, फाफ डुप्लेसी पण तेच बोलतोय त्याच्याबद्दल. कारण नॉर्मली कसं ग्राउंडेड हा शब्द हा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जास्त येतो. नॉर्मली वेस्टर्न याच्यामध्ये ग्राउंडेड असं म्हणत नाहीत ते नॉर्मली, पण फाफ डुप्लेसीनी हा शब्द वापरला, माझ्या मते ब्रावोनी पण हा वापरला. म्हणजे काहीतरी हा कम्युनिकेट करतोय, म्हणजे वाइब्स थ्रू, की लोकांना वाटतंय की हा शांत स्वभावाचा आहे. आणि टॅलेंट तू बघायला गेलं त्या ओपनिंग स्लॉट मध्ये खूप टॅलेंट आहे. देवदत्त पडिक्कल आहे, व्यंकटेश अय्यर आला, आता ऋतुराज गायकवाड आला. पण त्याच्याबद्दल बोलताना हे सगळे माणसं असं म्हणतात, ही इज स्टेबल अँड ही इज काम. आणि मला असं वाटतं त्याचं कामनेसचं एम्प्लिफिकेशन ते धोनीच्या लिडरशिप मुळे सुद्धा सगळं जमून आलंय, माहितीये का विक्रम आणि हर्षा. कारण त्याचा जो कोच आहे, वन ऑफ द कोच, इम्पॉर्टंट कोच आहे, तो मोहन जाधव म्हणून आहे. आणि तो आउटस्टँडिंग चित्रकार आहे. तो सुंदर पेंटिंग बनवतो, सुंदर चित्र बनवतो. तो चांगला क्रिकेटरही होता, परंतु ओरिजिनल तो कलाकार आहे. त्यामुळे ते आहे. नंतर तो दिलीप वेंगसरकरांचं त्याला हे आहे, पाठबळ आहे. आणि नंतर मुलगी जशी चांगल्या घरी लग्न होऊन गेली की आपण रिलॅक्स असतो, तसं धोनीच्या घरात त्याचं लग्न झालंय. त्यामुळे सगळं कोणाला सांगतोयस तू हे? कोणाला सांगतोयस तू? आता विक्रमला कसं समजणार हे सगळं? नाही, जरा बाउन्सरची भाषा आहे त्याला. चांगल्या घरात लग्न होऊन जाणं वगैरे. ट्विटरवर एवढंच म्हटलं होतं की गायकवाड नावाचा माणूस चेन्नईमध्ये सक्सेसफुल होणारच. संपलं. गायकवाड माहितीये ना कोण होता? शिवाजीराव. हा, एक्झॅक्टली. आपले शिवाजीराव. पण हर्षा, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. 2008 पासून तू फुल्ली इन्व्हॉल्ड आहेस, म्हणजे लोकांना कदाचित त्याचा विसर पडलेला नसेल अजून, पण तू मुंबई इंडियन्स, पण मध्ये 1-2 वर्ष थोडी नाराज होती लोक माझ्या बरोबर. नाही, ते सोडून द्या, तो नो बॉल सोडून द्या. पण तू मुंबई इंडियन्स बरोबरही होतास आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एक IPL पुढे सरकल्याची निशाणी दिसते आपल्याला. IPL खूप पुढे गेलंय आणि IPL हळूहळू जास्त सॉफिस्टिकेटेड व्हायला लागलंय. मी IPL बद्दल बोलेन आता 2 मिनिटात. तू एक फार इंटरेस्टिंग शब्द वापरलास, जो आमच्या घरी जेव्हा तो शब्द वापरला जातो ना, आम्ही अगदी जमिनीवर पण हसायला लागतो. सिंपलचा शब्द आहे. तू विनम्र म्हणालास ना. अरे विनम्र हा शब्द लगेराव मुन्नाबाई नंतर त्याचा अर्थच वेगळा झालाय. मैं बडे विनम्र से बोल रहा हूं. पण IPL वेगळ्या लेवलला गेली, इतकं प्रोफेशनलिझम वाढलंय. पण तरी बघ, टीम जिंकली कुठली? काल MS मला म्हणाला की 20 मिनिटापेक्षा जास्त क्रिकेटरचा अटेन्शन स्पॅन राहत नाही, म्हणून आम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त मीटिंग्स ठेवत नाही. पण तू बघ कसे एब्स अँड फ्लोज म्हणतो आम्ही, कशा वेगवेगळ्या स्टेजेसला कसं खेळायचं असतं. ऋतुराज गायकवाडची इनिंग्स प्रोग्रेशन बघितली तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये काल भरकन खेळला. 84, 120, 125, 160. आणि तेवढा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, किंवा वेगवेगळे टाईपचे जे बॉलर्स यायला लागलेत, बाहेरनं जे प्लेयर्स येतात. आता इंग्लंडहून इतके प्लेयर्स आले, एक्सेप्ट मोईन अली कोणाचाही परफॉर्मन्स झाला नाही. कारण अरे प्रेशर असतं. नाही, प्रेशर असतं. तुम्ही कुठूनही आलात तरी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही IPL मॅच खेळायला येतात तेव्हा एक असा अनुभव होतो तुम्हाला की अरे किती लोक बघतायत, जगातली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे आणि मोठ्यापेक्षा मोठे प्लेयर ते थोडेसे दबून येतात. आता लियम लिव्हिंगस्टोननी इंग्लंडमध्ये 42 का 43 बॉलमध्ये 100 केले होते. इथे तो इनिंग्स एकही सुरू करू शकला नाही, कारण अरे आपल्याला जाणवत नाही इथे स्टँडर्ड खूप हाय आहे IPL. मला हे विचारायचं, हा आला होता हसरंग आला होता, आठवतं? मला वाटलं काय मस्त प्लेअर आहे. सडनली इथे आला आणि 3-4 म्हणजे एक इकडे मारतोय आणि सडनली तो एवढा ग्रेट वाटला नाही. आणि तो लेग स्पिनर आला की विराट कोहली त्याला खेळूच देत नाही. हसरंगाला नाही खेळू देत, झॅम्पाला नाही खेळू देत, त्यामुळे त्याची मजा आहे. पण हर्षा, मला प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण तू धोनीशी काल बोललास. मोईन अलीनी काल स्टेटमेंट केलं की माझा फॉर्म नव्हता तरी मला बॅक केलं यांनी, MS धोनी आणि टीमनी. काल मी एल्बी मॉर्केलचा एक इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू वाचला, ज्याच्यात त्यांनी MS धोनी बद्दल असं सांगितलंय की धोनी ह्या मीटिंग्स छोट्या करत असेल, कारण तो ज्या लोकांमध्ये
जी केपेबिलिटी आहे ती फक्त अँप्लिफाय करायला सांगतो, म्हणतो बाकी तुमच्यावर आहे. पण त्यांनी एक इंटरेस्टिंग पॉइंट सांगितला की ह्यांची जी जोडी आहे फ्लेमिंग आणि MS धोनीची, ह्याची कमाल वेगळीच आहे. कारण मॅन मॅनेजमेंटचं मोठं दायित्व हा ऍक्च्युली फ्लेमिंग घेतो म्हणे. आणि फ्लेमिंग इंडिव्हिज्युअली लोकांशी बोलतो, त्यांचे प्रॉब्लेम्स त्या वेळीस MS धोनीशी डिस्कस करतो आणि परत ते कम्युनिकेशनचं गणित तो मांडतो. म्हणजे फ्लेमिंगला किती महत्व आहे या सिस्टम मध्ये हेही विसरता कामा नये. आणि तो आपल्या हे विसरायला नको की आपल्या काळाचा तो एक खूप मस्त कॅप्टन होता. त्या काळी छोटीशी न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाला चॅलेंज करायचंय. त्या काळी प्लेअर तर होताच मस्त, पण अजूनही तुम्ही कोणी न्यूझीलंडरशी बोला तर ते फ्लेमिंगच्या कॅप्टन्सी बद्दल बोलतात. आणि त्याचा एक तो इकडे तिकडे एखाद टीम इकडे तिकडे कोच करेल, पण त्याचा मेन कॉन्ट्रॅक्ट चेन्नई सुपर किंग्स बरोबर आहे. आणि ते बदलत नाहीत बघ. कॅप्टन नाही बदलला, कोच नाही बदलला, पण सीझनच्या सुरुवातीला जर MS धोनीला वाटलं की हा प्लेअर मला 2-3 मॅचेस जिंकून देऊ शकेल तर ड्रॉप होणार नाही तो प्लेअर. जर त्याला वाटलं की हा आहे मला अजूनही वाटतं की मोईन अली हा प्लेअर धोनीने जास्त अनर्थ केला. इंग्लंडला त्याची व्हॅल्यू कळलेली नाही. मोठा प्लेअर आहे मोईन अली, पण इंग्लंडला त्याची व्हॅल्यू कळलेली नाही जी CSK ला कळली. कारण धोनीने आपल्या मनात विचार केला की हा मला ह्या नंबरला उपयोगी येईल, आणि त्याला सांगितलं की तू बिनधास्त खेळ, तू खेळ तुला. आणि त्याला माहितीये की मी ड्रॉप होणार नाही, कारण एक सिक्युरिटी असते तिथे त्यांच्या टीम मध्ये. अरे पण बाकीचे लोक पण ही सिक्युरिटी देत एवढे चान्सेस दिले. बाकीचे लोक पण ही सिक्युरिटी देत असणार, पण त्यांचंच कसं सक्सेसफुल होतं? सगळे नाही देत. तू बघ काय काय फ्रँचाइज मध्ये 3-3, 4-4 चेंजेस होतात बिटवीन मॅचेस. इथे तसे तेवढे चेंजेस होत नाहीत. आणि काल MS असं पण म्हणाला की 1-on-1 तो प्रॅक्टिस मध्ये असताना बोलतो तो लोकांशी. पण मला काय वाटतं की तो असं प्लेअरला सांगतो की आय हॅव फेथ इन यू, कारण इफ यू आर नॉट अ गुड प्लेअर ना, आम्ही सिलेक्टच केलं नसतं तुला. आम्ही जेव्हा सिलेक्ट करतो तुला तेव्हा ह्याचा अर्थ की आम्हाला तुझ्यात फेथ आहे, ट्रस्ट आहे. आणि विक्रम आणि हर्षा, या फ्रँचाइजची अजून एक खासियत आहे की यांचे मालक एकदाही ग्राउंडवरती येत नाही. त्यामुळे जे तिरके नजर बिजर असते, कटाक्ष असतात, ते नसतात. ते इकडे शांतता असते. त्यामुळे ते फार मोठी गोष्ट आहे की श्रीनिवासन साहेब हे मॅचच्या इथे येत नाही. त्यामुळे जे खेळाडूंना प्रेशर म्हणतात ते प्रेशर खरोखर या खेळाडूंवरती दिसत नाही. आणि MS ला दिली आहे टीम करायला. MS ला दिली आहे टीम. मी ऑफर म्हणतो आता विक्रमला रिअल एस्टेट बद्दल गोष्टी माहिती असतात म्हणून विक्रमला समजेल हे सगळं. मला वाटतं त्यांनी MS धोनीला 99 इयर लीज दिली आहे चेन्नई सुपर किंग्स. ही तुझी टीम आहे. आणि मागच्या वर्षी जेव्हा ते इतके हरले तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही MS ला सोडणार नाही. आणि आता तो जे म्हणतोय की मी रिटायर होईन की नाही मला माहित नाही, कारण त्याला ते रिटेन्शन्स आहेत. त्याला एक जागा अडवून ठेवायची नाहीये तेवढ्या याच्यासाठी. पण मला वाटतं तो आणखी एक खेळ, मला वाटतं एक खेळून तोच. पण सुनंदन काल फाफ डुप्लेसीने पण एक फार इंटरेस्टिंग पॉइंट मांडला आणि मला त्याच्यात पण गंमत वाटली की काय कल्चर असू शकतं एखाद्या ऑर्गनायझेशनचं. आणि त्यांनी मांडला की जे प्लेयर खेळत नाहीयेत त्यांचं लुक आफ्टर चेन्नई सुपर किंग्स फार अप्रतिम पद्धतीने करतात. आणि त्यांनी पुढे जाऊन त्यांनी हेही सांगितलं की कल्चर ऑफ अ टीम इज डिफाईन्ड बाय द नॉन प्लेइंग प्लेयर्स. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि हा मोठा मुद्दा आहे. ते आनंदी राहतात का, खुश राहतात का, कम्फर्टेबल राहतात का, आणि रेडी राहतात का, म्हणजे सतत त्यांना मोटिवेशनच्या दृष्टीने ते रेडी राहतात का. पण एक मोठा अध्याय संपलाय. मी म्हणेन की IPL चा मोठा अध्याय संपलाय. पुढच्या वेळेला सगळ्या गोष्टी नवीन होतील. म्हणजे 2 टीम ऍड होतील. ग्रांट रोडची टीम येते का रे विक्रम? तुझ्या बातमी आहे काही? मला काही बातमी नाही बाबा, मी गप्प बसतो अशा विषयामध्ये. ग्रांट रोडची टीम हे बाबा तुमच्या दोघांचा आपापली काहीतरी आपापसात बोलणे काय आहे जरा मला पण कळू द्या जरा. नाही ते स्टर्लिंग टॉवर ग्रांट रोड अशी एक टीम येते असं कानावर आलं बाबा. आता खरं खोटं काय आम्हाला माझ्या कानावर काही आलं नाही, माझ्या नाही काही कानावर आलं. पण मला विक्रमजी जे सांगितलं ते अत्यंत बरोबर वाटलं. कारण तुला सांगतो मी जवळजवळ एखादं 2018ची गोष्ट असेल किंवा एखादं 2014ची पण असेल, मला माहित नाही.
ह्याच्यानंतर प्रेझेंटेशन सगळं झालं टुर्नामेंट, त्या काही प्रेझेंटेशन सगळं ग्राउंडवर व्हायचं. रवीने केलं होतं प्रेझेंटेशन, मी पण तिथे ग्राउंडवरच होतो आणि MS ला तिथे होता ट्रॉफी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे, कारण तेव्हा तिथे बोलायला वेळ मिळायचा. आता कसं असं लांबणं करायला लागतं सगळं. तुम्हाला मला सर्वात ह्या वर्षी आमच्या कॅम्पेनचं काय आवडलं की आमच्या टीममध्ये खूप मोठे प्लेयर होते जे खेळत नव्हते, पण तरी टीम क्लायमेट आमचं खूप छान होतं. हे मला सर्वात आवडलं ह्या वर्षी म्हणाला. कारण तू जे आता म्हणालास ना विक्रम, हे खरं आहे. बाय पुण्याची टीम येणार आहे? नाही, काय नाही. पुण्याची एक अहमदाबादची येणार, एक लखनौची येणार. बघा ना, राजकारण करून ठेवलंय महाराष्ट्रात. एकच ठेवणार टीम वगैरे आमच्यावरती अन्याय करून ठेवलाय तुम्ही. तुमचे प्लेयर तरी येत आहेत ना, पण प्लेयर येत आहेत. त्रिपाठी आणि एक गायकवाड. ऍब्सोल्युटली. पण एक महत्वाचा मुद्दा बोलूया का? पहिला IPLचा संपवूया, कोलकाता नाईट रायडर्स बद्दल थोडं बोलूया. आणि माझा आवडता विषय, आपला मित्र हर्षा भोगलेंचा जवळचा मित्र आता एकदम कोच वगैरे म्हणून येतोय, तर त्याच्याबद्दलही जरा बोलूया आपण. पण त्याच्या अजून अनाउन्समेंट झालेली नाही, पण नरी नसेल झाली तरी बोलूया ना, काय फरक पडतो, आपल्या आवडीचा माणूस आहे. सौरव गांगुली हात धुवून पाठीमाग लागलेला आहे की 23 पर्यंत तरी तू घे. आणि जेव्हा सौरव गांगुली हात धुवून पाठीमागा लागतो तेव्हा खरं गडबड होऊन बसते. मला एकदा आशिष नेहरांनी सांगितलं की सौरव गांगुली तुम्हाला कधी टीम सोडूच देत नाही. ही सेड मी इंजर्ड होतो आणि मला म्हणजे कठीण होतं खेळणं. तुम्हाला नाही हरकत नाही, तू फायनल पर्यंत तयार झाला, सेमीफायनल तयार झाला तरी राहू दे, पण तू राहा इथेच म्हणून. तुम्हाला इफ यू बिलीव्ह यू सोडतच नाही तो तुम्हाला. तुम्हाला इंजर्ड तर इंजर्ड, तू राहा इथे, मी फिजिओला पाठवतो तुझ्याकडे, ट्रेनरला पाठवतो तुझ्याकडे, पण तू हो फिट. तर तो सोडत नाही लोकांना. तो मागे लागला असेल. पण इट बी इंटरेस्टिंग. कारण राहुल आणि विराट वेगळ्या तऱ्हेची लोक आहेत एकदम. एक एकदम असा इंटेन्स फ्रंट लिडिंग, आणि हा राहुल कसा थोडा मागे राहतो. एखाद वेळी त्यांचं कॉम्बिनेशन छान जमू शकेल कारण एकमेकांच्यात रिस्पेक्ट असेल, पण टेम्परमेंटली खूप वेगळे आहेत लोक. तर ते बघायला लागेल. बाकीचे 10 लोक सगळे द्रविडचे पंटर आहेत ना. पण बापरे, खरोखर. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की आधीच्या वेळेला थोडंसं BCCI हे अनस्टेबल होतं, कारण न्यायालयाचे म्हणजे कोर्टाचे मॅटर चालू होते, त्यामुळे तेवढे ऑफिस बेरर स्ट्रॉंग नव्हते. पण आत्ताचे ऑफिस बेरर मला असा फील येतोय की सौरव गांगुली आणि काय ते जयशाह ते मला वाटतं बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते ज्याला नेमतील त्याला बॅकिंग हे नीट असेल. त्यामुळे बरोबर आहे सुनंदन, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. सेन्स ऑफ बॅलन्स नक्की येईल जो पूर्वी नव्हता. पण एक मला प्रश्न सुनंदन तुला विचारायचा आहे. मला मॉर्गन समजलाच नाहीये या ह्याच्यामध्ये. म्हणजे काल ब्रायन लाराने हा शब्द वापरला आणि आपण तो वापरू नये, पण त्यांनी वापरला की इट्स एम्बॅरेसिंग टू सी मॉर्गन प्ले. कारण म्हणजे त्याला बॉलच लागत नाहीये बॅटीला. आणि अशा फॉर्म मध्ये इंग्लंड साइडचा कॅप्टन होणं, जॉफ्रा आर्चर आणि हा स्टोक्स नसताना. पण इंग्लंडचा विषय नको घेऊया. KKRचा तुमची काय पॉइंट ऑफ व्ह्यू, काय झालं? तो जे म्हणाला ते बरोबर आहे. त्याचे जे 113 का 114 रन जे झाले या टुर्नामेंट मध्ये, त्याच्यापैकी 40 एका मॅच मध्ये आले. तो मॅन ऑफ द मॅच होता एका मॅच मध्ये 40 आले होते. म्हणजे बाकीच्या मॅचेस मध्ये काहीच नाही. तर म्हणजे एका तऱ्हेने मोठेपणा बघ माणसाचा की माझा एकही रन होत नाहीये, पण तरी मी कॅप्टन आहे. बरेच वेळेला सुरंदन तुला जास्त माहिती की आपले जेव्हा रन होत नसतात तेव्हा स्वतःच्या गेम बद्दल आपला इतका विचार असतो की दुसऱ्यांच्या गेम बद्दल विचार करायला कुठे वेळ असतो की माझे रन कुठून येणार, मी कसं करू, मी जास्त नेट करू का. पण हा माणूस म्हणजे मला एवढं आवडलं त्याचं की जे मला एकदा गांगुली पण म्हणाला होता आणि तो पण म्हणाला की चांगला लीडर आपले 2 रोल्स कंपार्टमेंटलाइज करतो. हा कॅप्टनचा माझा रोल आहे आणि हा वेगळा रोल आहे. आणि रन न करता त्या टीमनी 9 पैकी 7 मॅचेस जिंकलेत. आंड्रे रसेल त्यांचा मेन प्लेअर रसेल अवेलेबल नव्हता. तर म्हणजे ह्याचा अर्थ कॅप्टन्सी आणि तो ऑन फील्ड. आता एका मॅच मध्ये तुला सांगतो त्यांनी काय केलं. आपण नॉर्मली कसं 16, 17, 18, 19, 20 झाले की कॅप्टन्स विचार करायला लागतात. 17 कोण करणार, 19 कुठला, 20 कोण करणार, कारण ते ओव्हर्स बॅलन्स आउट करायला लागतात. पण ह्याला मॅच जिंकायची होती लवकर. तर एका बॉलरचे 2च ओव्हर झाले होते, पण तरी त्यांनी 18, 19 दुसऱ्या बॉलरला दिले. म्हणजे 20 ओव्हर त्याला बॉलिंग करायला कोणी उरलंच नव्हतं.
पण तरी ही वेंट विथ द 19th ओव्हर, कारण ही सेड आय वॉन्टेड टू विन द गेम. तर त्याच्या कॅप्टन्सीमध्ये आहे कमाल काहीतरी, देयर इज नो डाऊट की स्वतः एकही रन होत नाही आणि तरी एवढी छान कॅप्टन्सी करतोय, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. पण कोलकाता नाईट रायडर्सचं बॉलिंग बद्दल तर मला फारच कौतुक वाटतं आणि मला सुनील नारायणचा मी ऍक्च्युली आता नेक्स्ट लेवलचा फॅन झालोय, कारण बॉलिंगची ऍक्शन रिवायर करून नवीन ऍक्शन घेऊन ही अॅक्युरसी करणं 1 वर्षाच्या स्पॅन मध्ये मला नाही वाटत कुठला बॉलर आजपर्यंत जगात असेल की ज्यांनी आपली ऍक्शन बदलली आणि तो तेवढाच मोठा बॉलर राहिला. म्हणजे हॅट्स ऑफ टू दॅट. मी त्याला विचारलं सुनंदन, एका प्रेझेंटेशन मध्ये होता तो, मॅन ऑफ द मॅच होता तो सुनील नारायण, तेव्हा मी ऍक्च्युली इयन बिशपला विचारलं, म्हटलं ह्याच्याकडनं स्माइल कशी काढता येईल मला सांग, कारण म्हटलं हा स्माइल करतच नाही. आणि त्या दिवशी हसला तो, कारण मी त्याला म्हणालो आय एम इमॅजिनिंग यू रनिंग डुईंग कार्टव्हील्स ऑन द ग्राउंड, आणि जोर जोरात हसला तो. पण महत्वाचा प्रश्न, तो म्हणाला आय एम नॉट येट वेअर आय वॉज बट आय एम गेटिंग देअर. कारण अरे तेव्हा त्याचा ऍक्शन कम्प्लीट, आता कसा हात असा इकडनं असा पूर्ण असा हात येतो, त्याच्यामुळे मला वाटतं ते झटकन जे निप येते परत. पण अरे कमाल बघ ना, सुनील नारायणला फिटनेसमुळे सिलेक्ट करणार नाही. कायरन पोलार्ड म्हणतो डोंट गेट मी टॉकिंग ऑन दॅट, म्हणजे तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. फाफ डु प्लेसी साऊथ आफ्रिकासाठी खेळायला तयार नाही, फाफ नाही, मॉरिस नाही आणि AB डिव्हिलियर्स नाही. म्हणजे असं विचित्र गोष्टी होत आहेत ह्या वर्ल्ड कप मध्ये. खूपच. आणि आता त्या पार्श्वभूमीवरती आता IPL वेगळं होणार आहे, आणि देवाची शपथ हर्षा सांगतो की आता वर्ल्ड कप सुद्धा IPL नंतर लगेच इथे राहतात. नाही हो, इथे राहतात तुमचे देव असे. हे बघा ना, आता ते UAE मध्येच वर्ल्ड कप होणार आहे, माहितीये ना तुला. आता पाठोपाठ T20 वर्ल्ड कप आहे हर्षा. आणि वर्षभरात ऑइल सप्लाय गॅरंटीड आहे आता UAE कडनं. अरे यार UAE आता मला कळणार कसं, मी UAE मध्ये फक्त एका साइडनी चालवतो म्हणून कळतं मला, लेफ्टनी ओव्हरटेक करतो एवढंच माहितीये. बाकी हॉटेलमधनं कारमधनं ग्राउंडला, ग्राउंडमधनं कारमधनं हॉटेल. अरे मी कुठे असू शकेन, मी विशाखापट्टणमला पण असू शकेन, म्हणायला मी इथे आहे. पण तिकडे आपले मल्लू लोक जास्त आहेत तुझ्या हैदराबादीपेक्षा. कळणार कसं, जे 2 लोक हाऊसकीपिंगला येतात आणि जे एका रेस्टॉरंट मध्ये असतात तेवढेच लोकांना भेटतो. नाही पण आमच्या रूम्स 2 तेलुगू आहेत, त्यांनी मला जास्त कॉफी आणि फळं आणून ठेवली. बरोबर फिल्डिंग लावली आहे भोगलेंनी. पण काय करू आता, इथे आंबे पोहोचत नाहीत. पोहोचत नाही. काल मला एक जण भेटला रस्त्यावर, त्यांनी मला विचारलं ही आंब्याची स्टोरी मला जरा एक्सप्लेन करून सांगा बरं. काय की जगामध्ये लोक स्ट्रेस्ड काय आहेत, कारण इनइक्वालिटी आहे, आणि तीच इनइक्वालिटी जी लेल्यांनी आमच्यावर केली आहे ती आम्ही फक्त लोकांसमोर पोचवतो, आणि या इनइक्वालिटी म्हणून आम्ही बोलून दाखवतो. पण धोनी आणि भोगले आणि साठे कधीच त्या इक्वल प्लॅटफॉर्मवर येणार नाही. आणि तुला माहितीये का राहुल द्रविड कोच का होतोय? कारण राहुल द्रविडकडे आंबे पोचले. पण सुनंदन, तुला आम्ही दोघंही विचारतो एंड मध्ये, मला खरंच विचारायचंय, तू का असं आमच्याशी वाईट वागतोस? अरे इतकं चांगलं वागून किती काय मित्र का देवा रे देवा, असे मित्र कोणाला देऊ नको. अरे काय म्हणावं तुम्हाला. लेले आजोबा, आता मला वाटतं आपण बिचारे लेले आजोबांची थोडं रिस्पेक्टनी बोललं पाहिजे आपण जरा. पण बदल झालाय, जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की छोट्या छोट्या लेवलमध्ये प्रोग्रेस केलेला आहे. म्हणजे 6 किलोवरनं ऍटलीस्ट आपल्याला 6 आंबे आलेले. होप दॅट he will leave his legacy and give us more. आशेवरती जग चालतं विक्रम, आशेवरती जग चालतं. परंतु आता एकदा घरी कोणीतरी म्हणाला आंबे येत असले तर आपण ते असे वाळवून असे ठेवू कुठेतरी, किंवा रस काढून ठेवू, म्हणजे ऑफ सीझन आपल्याला फ्रीजर मधनं काढता येईल. म्हणलं अहो लेल्यांच्या आंब्यात नाही एवढं सगळं येत नाही, 2 घास मिळाले तर बरं असतं. आता गंमत काय आहे की लेले निघाले दुबईला. आता सडनली एक मॅच चालू असता इंडिया पाकिस्तान मध्ये जर का लोकल शेख आला तर तो आंबे खात आला तर सरप्राईज होऊ नका. लेले दुबईला येतोय मी हर्षा, मंगळवारी मी दुबईला येतोय, कारण मला सुद्धा लाईव्ह क्रिकेट बघण्याची जी नशा आहे ती खूप आहे.
त्यामुळे मंगळवारपासून मी ही वर्ल्ड कप कव्हर करायला येतोय. आणि हा वर्ल्ड कपवर अगदी थोडक्यात आपण बोलूया की हा वर्ल्ड कप सुद्धा खुला वर्ल्ड कप, ओपन वर्ल्ड कप आहे. कुठली टीम मला अशी प्रचंड फेवरेट वाटत नाहीये, कुठली टीम एकदम डाऊन वाटत नाही, त्यामुळे त्याला सुद्धा मजा येणार आहे. हर्षा, अरे काय बोलतोय? हर्षाच्या अगोदर मला एवढंच बोलायचंय, ड्वेन ब्रावो 10 नंबर बॅटिंगला येणार आहे. पोलार्ड, ब्रावो, रसेल, हेटमायर हे तुला काय नॉर्मल वाटतायत का माणसं? आणि इमॅजिन, जेसन होल्डरला जागा नाही, जेसन होल्डरला जागा नाही, आणि इतकी मोठी टेल आहे, त्या टेल मध्ये ओशेन थॉमस आहे. ह्याचा आनंद काय, कारण ऍटलीस्ट त्याला टेल म्हणता येईल डॉबरमॅनची, नाहीतर बाकी सगळे 11चे 11 बॅट्समन आहेत. काय पण खरोखर. आणि सुनील नारायण नाहीये, सुनील नारायण असता तर आणखी कंप्लीट झाली असती टीम ती. बघा पण त्यामुळे T20 क्रिकेट आणि वेस्ट इंडिज क्रिकेट याचं एक काहीतरी नातं आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हर्षा, त्या मानाने 24ची मॅच म्हणजे काय एवढे लोक आरडाओरडी करतायत? 24च्या मॅच बद्दल सांगतो मी. 24ची मॅच इंडिया जिंकणार. त्याच्या मागे कारण आहे काय? हे मौका बिवका वगैरे ते सगळं सोडतो, ते सगळं सोड. विक्रम तुला सांगतो, जरा सुनंदन तू जरा कानात बोट घाल, ऐकू नको. विक्रम तुला सांगतो, ही मॅच इंडिया जिंकणार, कारण सगळ्या त्यांच्या प्लेयरना एक एक पेटी आंबे पोचले आहे. काय बोलताय? नाही, आंब्याची गोष्ट सोड, पण नाही, चांगली मॅच होईल. मला 2-3 गोष्टी वाटतात की जर आता मी काल बसून फॉर एक्झाम्पल टीम ऑफ द IPL केली, त्याच्यामधनं इंडियन टीम मधले ऍक्च्युली खूप कमी आहेत, कारण जे तिकडे चालले ते एवढ्या फॉर्म मध्ये नाहीयेत. लकीली ईशान किशन, सूर्यकुमार यादवचं शेवटी फॉर्म आला, KL राहुल थोड्या फॉर्म मध्ये आहे, चक्रवर्तीचे जे गुडघे आहेत ते एका मॅच नंतर असे ते गुडघे काढून फ्रीजमध्ये ठेवतात, मग परत काढून लावतो गुडघे आणि जाऊन 2 मॅच खेळतो. असा खांदा कुठेतरी डीप फ्रीज मध्ये ठेवतात. असं करत करत तो जर मॅचेस खेळला तर तो चांगला बॉलर आहे. अरे पण आपल्या टीमचं मला बॅलन्सची मला थोडी भीती वाटते, कारण मला वाटतं जर आतापर्यंत हार्दिक पंड्याने बॉलिंग केली नाही तर एकदम एका आठवड्यात काही बदलणार नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ आयदर तुम्ही 6 बॅट्समन आणि 5 बॉलर खेळवणार आणि सांगा की 5 बॉलर जे होईल ते होईल, त्यांनी 20 ओव्हर केलेच पाहिजेत, किंवा तुम्ही सांगा जाडेजाला 6 खेळू आणि ठाकूरला 7 खेळू. म्हणजे इंग्लंडच्या अगेन्स्ट ठीक आहे रे, 1 सर आणि 1 लॉर्ड आले तर ते नमस्कार करून एखाद वेळ जातील पुढे, पण जाडेजा 7, ठाकूर 8, म्हणजे तुमचे पहिले 2 जर लवकर आउट झाले तर एक तर खाली बॅटिंग एवढी नाही, आणि दुसरं बॅटिंग एवढी नाही म्हणून तुम्ही जास्त कॉन्झर्वेटिव्ह खेळणार आणि 140-150 एखाद वेळ टोटल्स करणार. तर म्हणजे जर जाडेजाने 4 ओव्हर दिले, मॅच आफ्टर मॅच जाडेजाने 4 ओव्हर दिले, तर आपल्याला चान्स आहे. हे ते 5-6-7 आहे ना, आपण पुरेसं बोलत नाही 5-6-7 बद्दल, सगळे 1-2-3 बद्दल जास्त बोलतात, पण 5-6-7 मध्ये जरी तुम्ही 25-28-30 रन करणारा प्लेअर असेल लवकर, तर तो मॅच बदलतो, एकदम बदलतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी हे होणार आहेत. बाकीच्या टीम्स बद्दल आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. जरा मॅचेस थोड्या लीग फेजच्या रंगात आल्यानंतर आपण बोलू. पण भोगले, मला शेवटी फक्त एक आपलेच चाहते संदीप घाणेकर म्हणून, त्यांनी आपल्याला एक फोटो मी तुम्हाला मला एकच घाणेकर माहिती आहे, मला एकच घाणेकर माहिती आहे, ते ऍक्टर असायचे काशीनाथ घाणेकर, त्यांचेच हे अनुय नाते. पण त्यांनी लिहिले की भोगले एवढ्या फॉर्म मध्ये दुबईमध्ये यंग कसे दिसतायत वगैरे, तर त्याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं की आपण दिवसेंदिवस अजून छान आणि यंग दिसायला लागलेला आहेत, हा काय प्रकार आहे, एकदा समजावा जरा. एकच आहे, आजोबा झाले ना, जेव्हा आजोबा होतात ना माणसं, तेव्हा ते फिलिंग बदलतं. मला असं काही इमिजिएट काही नजर नाही येते सध्या तरी. अरे आता कशा ट्रेड सिक्रेट सांगाव्या तुला, पण असतात. तुला एकच हिंट देतो. अशी एक गोष्ट आहे ज्याची विक्रमला कधीच गरज पडणार नाही, ज्यानी खूप फरक पडतो. अच्छा, त्याच्यामुळे होय. बर. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की टेलिव्हिजन बद्दल मी ज्या 2-3 गोष्टी शिकलोय, एक तर चष्मा लावणं, हे जे एकेकाळी वाटायचं आहे चष्मा लावतो, कुठले हिरो चष्मा लावतात, कुठले टेलिव्हिजन
चष्मा लावायचा एक खूप फायदा असतो. जेव्हा माणूस दमलेला असतो तेव्हा इथे डोळ्याखाली असं काळं होतं आणि ते इथे मेकअप वगैरे नसतो, ते पाहिलं की इमिजिएटली कळतं. चष्मा असला की ते दिसत कळत नाही. बघा, चष्मा लावायचा खूप फायदा असतो. नंबर 1. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण दमलेलो असतो तेव्हा ते इमिजिएटली दिसतं लोकांना. तर म्हणून आपण हसावं खूप. जेव्हा आपण हसतो समोरचे पण हसतात. आणि अरे जेव्हा आपला चेहरा ना एकदम असा टॉप मॉडेल टाईप वगैरे असा जेव्हा नसतो आपला चेहरा, म्हणजे माझा नाही, तुमचा असेल, माझा नाही, तेव्हा जेव्हा आपण हसतो ना तेव्हा लोकांची नजर त्याच्यावर जाते अरे जास्त. आणि तिसरी गोष्ट वी आर ब्लेस्ड रे. आपल्याला म्हणजे आणखी काय पाहिजे. पण हे जे घाणेकर साहेब आहेत ना त्यांना सांगा की प्लीज दृष्ट लावू नका, जरा आहे तोपर्यंत चालू दे. काय असेच तुम्हा प्रेक्षकांना. आणि तिसरी एक गोष्ट सांगतो, कधी कधी टेलिव्हिजनवर एक दिसतं, पण अरे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ना पाठ, खांदे, मांड्या ही जरा वेगळीच गोष्ट सांगतात. जरा वेगळी गोष्ट सांगतात, वेगळी कहाणी, अगदी वेगळी कहाणी. पण मी एवढंच रिक्वेस्ट करेन, माझं मराठी पण करेक्ट केलं सुनंदा, कारण आपले जे चाहते आहेत, जे या गप्पा मनापासून ऐकतात, तुमचं प्रेम असंच राहू देत, म्हणजे आमचा फ्रेशनेस हा असाच राहील, एवढंच मी सांगेन. त्यामुळे शेख भोगले तुम्हाला भेटायला मी लवकरच येते. आणि शेख विक्रमला IPL कृपा जो त्यांचा बंगला आहे त्याच्यावरती अजून एक बंगला बांधायची त्यांची आता तयारी चालू झाली. IPL कृपा माझं सिंपल आहे, मी सध्या फक्त मँगो शेक दिलेल्या करतो. त्यामुळे लवकरच भेटू भोगले. काय वाटतं? अच्छा, नाही, एक लास्ट पॉइंट, हे IPL कृपा म्हणजे काय? अहो, IPL आणि विक्रमचा काय संबंध? अहो, IPLचे इतके शोज विक्रमसाठी केले की त्यांनी जसं पोलार्डनी IPL कृपा बंगल्याला नाव दिलंय तसं यांनी सुद्धा IPL कृपा बंगल्याला नाव दिलंय. मला काही ऐकू काय म्हणालास? मला ऐकू काय? काही नाही. युअर इंटरनेट इज अनस्टेबल. त्यामुळे आता पुढच्या वेळेला जे आता 2 एक कॉम्बिनेशन आहे की 2 जण पुण्यातनं बोलतायत आणि एक दुबईतनं बोलतोय, पुढच्या वेळेला हे कॉम्बिनेशन उलट होईल. 2 जण दुबईतनं बोलतील आणि विक्रम साठेंवरती गोळीबार करतील. पण पुणेकर मुंबईला नाही जाणार? एकेकाळी मुंबईकर असायचे साठे. जातोय. चला मित्रांनो, त्यामुळे मजा आली गप्पा मारून, आणि परत या धमाल गप्पांमध्ये भेटूच, दुबईहून भेटू. त्यामुळे भोगले आणि साठे, धन्यवाद. बाय बाय.